हॅलो एव्हरीवन, आज पुन्हा एक नवीन टिप घेऊन आली आहे मी न्यू कमर ॲक्टरसाठी. जे नवीन आहेत ॲक्टर्स आलेले त्यांच्यासाठी स्पेशली. सो मला खूप जण विचारतात की मॅम दीदी, आम्हाला काही लोक ऑडिशनचे फीज मागत आहेत, पैसे मागत आहेत, तर ते आम्ही द्यायचे का? तर मी तुम्हाला सरळ आणि स्पष्ट भाषेत सांगेल की पैसे द्यायचे नाहीत, कारण कोणत्याच ऑडिशनसाठी पैसे घेतले जात नाहीत इंडस्ट्रीमध्ये. जर तुम्हाला पैसे मागितले तर ते फ्रॉड आहे, फेक आहे असे समजावे. हां, काही वेळा कास्टिंग डिरेक्टर, कास्टिंग कोऑर्डिनेटर त्यांचे कमिशन फीज घेत असतात आपल्याकडून, पण ते केव्हा आपल्या हातात काम आल्यानंतर जेव्हा पेमेंट आपल्या हातात येते त्या पेमेंटमधून त्यांची काही अमाऊंट ठरलेली असते ती आपल्याला त्यांना द्यावी लागते. आणि बऱ्याचदा असेही होते की मूवी कास्टिंग डिरेक्टर जे असतात त्यांना त्यांच्या प्रोडक्शन थ्रू त्यांचं पेमेंट ठरलेलं असतं, तर ते आपल्याकडून कास्टिंग फीज घेत नाहीत. उलट आपल्याला आपल्या कामाचे पैसे दिले जातात सगळीकडे. पण आजकाल ही पद्धत आली, कास्टिंग कोऑर्डिनेटर कमिशन फीज आकारतात, पण ते पेमेंट हाती आल्यानंतरच त्यांना द्यायची. आजकाल बऱ्याचदा सिरियल कास्टिंग डिरेक्टर, कास्टिंग कोऑर्डिनेटर फीज आकारतात ॲक्टर्सकडून, कमिशन फीज घेतात. पण ते आपल्यावर डिपेंड असतं की आपण ते काम घ्यायचंय की नाही, त्यांना फीज द्यायची की नाही, की दुसऱ्या कास्टिंग डिरेक्टर थ्रू आपल्याला दुसरे कामं शोधायचे, हे आपल्या हातात असतं. पण जर चांगली ऑपॉर्च्युनिटी असेल, चांगलं प्रोडक्शन असेल आणि जर तुम्हाला चांगलं कॅरेक्टर मिळत असेल तर ती कमिशन फीज काम मिळाल्यानंतर, पेमेंट हाती आल्यानंतर तुम्ही देऊ शकता.